काय पैसे मिळणार किंवा काय इन्शुरन्स क्लेम असेल, परंतु मी आपल्याकडे रामनगर पोलीस स्टेशनला 11/2020 हा गुन्हा दाखल होता, ज्यामध्ये आरोपींनी इन्शुरन्स कंपनीचे एजंट असल्याचे भासवून लोकांना त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकायला सांगितले आणि त्यांचे पैसे आपल्या अकाउंटमधून घेऊन त्यांना कोणतेही रिटर्न न देता किंवा कोणतीही इन्शुरन्स पॉलिसी न देता अशा लोकांची फसवणूक केलेली आहे। आणि पर्टिक्युलरली याच्यामध्ये जे व्हिक्टिम आहेत ते ज्यांनी पॉलिसी अर्ध्यातच सोडलेली आहे, ज्यांना EMI भरणं शक्य होत नाही, असे ग्राहक शोधून त्यांचा सर्च करून त्यांना वेळोवेळी कॉल करून त्यांना तुमचे जे पैसे अडकलेले ते परत मिळवून देतो आणि त्यासाठी आणखीन थोडी रक्कम टाका असं करत करत त्यांच्याकडून पैसे उकळून या आरोपींनी या जे फिर्यादी आहेत त्यांची फसवणूक केलेली आहे। आता जो आम्ही गुन्हा उघडकीस आणलेला आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 47 लाख रुपये यांनी जे व्हिक्टिम आहे त्यांच्याकडून आपल्या अकाउंटमध्ये वर्ग करून घेतलेले आहेत। ही टोळी पूर्ण भारतात ऑपरेट होत आहे असं समजतं, त्यांच्या इंट्रॉगेशनमध्ये निदर्शनास आलेलं आहे। त्यांनी महाराष्ट्रात अकोला जिल्हा असेल, मध्य प्रदेश असेल, त्यानंतर आसाम असेल किंवा इतरही ठिकाणी भरपूर ठिकाणी असे लोकांना गंडा घातलेला आहे आणि इवन चंद्रपूर जिल्ह्यातही 3 गुन्हे असे दाखल आहेत आणि याच्यामध्ये अजून आमचा तपास पुढे सुरू आहे। देशातील पहिली पोलीस यंत्रणा असं म्हणता येणार नाही, परंतु हे जे आरोपी आहेत ते पहिल्यांदाच कोणत्या पोलीस यंत्रणेच्या हाताला लागलेले आहेत, त्यामुळं हा गुन्हा आम्हाला शोधण्यासाठी फार परिश्रम घ्यावे लागले, कारण याच्यामध्ये कोणताही क्लू नव्हता, कोणतेही व्हॅलिड मोबाईल नंबर नव्हते, सगळे डॉक्युमेंट्स फेक तयार करून त्यांनी हे पैसे परस्पर बँक अकाउंटमध्ये जमा करून घेतले होते। याच्यामध्ये ते स्वतः कोणत्या आरोपीला वैयक्तिकरित्या भेटले नव्हते, फक्त मोबाईल फोनवरून कॉलिंग आणि अकाउंटमध्ये ऑनलाईन ट्रान्झॅक्शन झाले होते, त्यामुळे आरोपी शोधणं कठीण होतं। परंतु आमचे सायबर पोलीसचे API चव्हाण आणि त्यांच्या टीमने अतिशय मेहनत करून हे आरोपी पकडलेले आहेत।